नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 प्रश्नपत्रिका क्रमांक 1 आपण घेतलेली आहे. यामध्ये आपण चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व त्याची उत्तरे आपण बघणार आहोत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर बघा, आपण व्हिडिओला सुरुवात करू. चला बघा, पहिला प्रश्न बघा. भारतातील पहिले AI वर आधारित किंवा AI मंदिर कोणते होणार आहे? भारतातील पहिले AI मंदिर कोणते होणार आहे? तर तिरुपती हे मंदिर भारतातील पहिले AI मंदिर होणार आहे. तिरुपती हे मंदिर होणार आहे. त्यानंतर आहे इराणी चषक 2025. इराणी चषक 2025चा विजेता संघ हा विदर्भ ठरला असून उपविजेता संघ कोणता ठरलेला आहे? तर इराणी चषक 2025चा विजेता संघ विदर्भ ठरला असून उपविजेता संघ कोणता ठरला आहे? तर शेष भारत हा उपविजेता संघ आपल्याला ठरला असलेला सांगता येईल. शेष भारत हा होय. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्राच्या 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे नितीन करीर. नितीन करीर हे महाराष्ट्राच्या 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष असलेले आपल्याला सांगता येईल. नितीन करीर हे 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. यानंतर आहे, महात्मा गांधी सेवा पुरस्कार कर्नाटक 2025 कोणाला मिळाला आहे? तर महात्मा गांधी सेवा पुरस्कार कर्नाटक 2025 कोणाला मिळालेला आहे? तर रामचंद्र गुप्ता यांना महाराष्ट्र सेवा पुरस्कार कर्नाटक 2025 हा रामचंद्र गुप्त यांना मिळालेला आहे. त्यानंतर आहे 59वा ज्ञानपीठ पुरस्कार. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे विनोद कुमार शुक्ला. विनोद कुमार शुक्ला यांना 59वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. विनोद कुमार शुक्ला यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सध्या अध्यक्ष कोण आहेत? तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या सध्याच्या अध्यक्ष कोण आहेत? तर विजया रहाटकर ह्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सध्या अध्यक्ष असलेल्या आपल्याला सांगता येईल. विजया रहाटकर ह्या आहेत. त्यानंतर आहे, दिल्ली या केंद्रशासित प्रदेशातील सध्याच्या मुख्यमंत्री कोण आहेत? दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या सध्याच्या मुख्यमंत्री कोण आहेत? तर रेखा गुप्ता. रेखा गुप्ता ह्या दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या सध्याच्या मुख्यमंत्री असलेल्या आपल्याला सांगता येतील. रेखा गुप्ता ह्या होय. यानंतर आहे, कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्राला महाराष्ट्र राज्यातील अभयारण्याचा दर्जा देण्यात आला असून ते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे आपल्याला कोलामार्का हे राष्ट्रीय संवर्धन वन्य अभयारण्य हे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आपल्याला असलेलं सांगता येईल. गडचिरोली या जिल्ह्यामध्ये हे ठिकाण आहे. पहिली कॉमनवेल्थ खो खो चॅम्पियनशिप स्पर्धा मार्च 2026 मध्ये कोणत्या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे? तर भारत या देशामध्ये पहिली कॉमनवेल्थ खो खो चॅम्पियनशिप स्पर्धा मार्च 2026 मध्ये आयोजित केली जाणार आहे. भारत या देशामध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते किती व्यक्तींना 2025चा राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार मिळालेला आहे? तर 36 व्यक्तींना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 2025चा राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार हे 36 व्यक्तींना मिळालेला आहे. 36 होय. ICC T20 विश्वचषक 2026चा ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे रोहित शर्मा. रोहित शर्मा हा ICC T20 विश्वचषक 2026चा ब्रँड अँबॅसेडर म्हणून रोहित शर्माची निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, दरवर्षी जागतिक सांख्यिकी दिन
दरवर्षी जागतिक सांख्यिकी दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर 20 ऑक्टोबर. 20 ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी जागतिक सांख्यिकी दिवस म्हणून साजरा केला जातो. 20 ऑक्टोबर हा दिवस जागतिक सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे, सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील दोन्ही क्षेत्रातील महिलांसाठी मासिक पाळीच्या रजेची मंजुरी देणारे देशातील पहिले राज्य कोणतं ठरलेलं आहे? तर कर्नाटक. या राज्यामध्ये सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रातील महिलांना मासिक पाळीच्या रजेला मंजुरी देणारे कर्नाटक हे राज्य देशातील पहिले राज्य ठरलेलं असलं आपल्याला सांगता येईल. कर्नाटक हे राज्य होय. देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? तर हरियाणा या राज्यामध्ये देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन सुरू करण्यात आलेली आहे. हरियाणा या राज्यामध्ये ही पहिल्यांदा सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे, ज्या मंत्र्यावर गंभीर फौजदारी गुन्हा दाखल आहे आणि जो सलग 30 दिवस तुरुंगात आहे त्याला त्याच्या पदावरून त्वरित दूर करण्यासाठी कोणते घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात आलेलं होतं? तर 130 व घटना जी काही 130 घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे. तर या घटना दुरुस्तीमध्ये काय सांगितले आहे? तर ज्या मंत्र्यावर गंभीर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तो 30 दिवस तुरुंगात राहिलेला आहे अशा व्यक्तींना या व्यक्तींसंदर्भामध्ये 130 विधेयक आपल्या संसदेमध्ये मांडण्यात आलेलं होतं. यानंतर आहे सी पी राधाकृष्णन हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती ठरलेले आहेत? 15वे राष्ट्रपती आपल्याला सी पी राधाकृष्णन हे ठरलेले असलेले सांगता येईल. सी पी राधाकृष्णन हे 15वे उपराष्ट्रपती आपल्याला ठरले आहेत. यानंतर आहे, सी पी राधाकृष्णन हे भारताचे उपराष्ट्रपती होण्याआधी कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदावर कार्यरत होते? तर महाराष्ट्र या राज्याच्या राज्यपाल पदावर सी पी राधाकृष्णन आपले उपराष्ट्रपदाच्या अगोदर हे राज्यपाल म्हणून कारभार पाहिलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल म्हणून त्यांनी अगोदर कारभार बघितलेला आहे. त्यानंतर आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? श्री चंद्रशेखर हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असलेले आपल्याला सांगता येईल. श्री चंद्रशेखर हे आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन सर्किट खंडपीठ कोठे सुरू करण्यात आलेलं आहे? तर मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन सर्किट खंडपीठ कोठे सुरू करण्यात आलेलं आहे? तर कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन सर्किट खंडपीठ सुरू करण्यात आलेलं आहे. कोल्हापूर या ठिकाणी हे बेंच खंडपीठ सुरू करण्यात आलेलं आहे. भारतीय लोकपालाने नवीन ब्रीदवाक्य नागरिक सशक्तीकरण भ्रष्टाचार उजागीकरण हे स्वीकारले असून या आयोगाचे सध्या अध्यक्ष कोण आहेत? तर अजय खानविलकर हे आपल्याला भारतीय लोकपालाचे आपल्याला अध्यक्ष असलेले सांगता येतील. अजय खानविलकर हे आपल्याला सध्या भारतीय लोकपाल आयोगाचे अध्यक्ष असलेले आपल्याला सांगता येतील. अजय खानविलकर हे आहेत. त्यानंतर आहे, जागतिक शाश्वत विकास परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आलेली होती? तर जागतिक शाश्वत विकास परिषद 2024 कुठे आयोजित करण्यात आलेली होती? तर नवी दिल्ली या ठिकाणी जागतिक शाश्वत विकास परिषद 2024 ही आयोजित करण्यात आलेली होती. नवी दिल्ली या ठिकाणी ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या मेड इन इंडिया सेमीकंडक्टर प्लांटचे उद्घाटन कोठे केलेले आहे? तर गुजरात या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिले मेड इन इंडिया सेमीकंडक्टर प्लांटचे उद्घाटन गुजरात या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर आहे, भारतीय रेल्वेच्या कोणत्या विभागाने रेल पार्सल ॲप सुरू केलेले आहे?
तर भारतीय रेल्वेच्या कोणत्या विभागाने रेल पार्सल ॲप सुरू केलेले आहे? तर दक्षिण मध्य रेल्वे. दक्षिण मध्य रेल्वे या विभागाने भारतातील रेल पार्सल ॲप सुरू केलेला आहे. दक्षिण मध्य रेल्वे या विभागाने हे ॲप काढलेलं आहे. नुकतेच 67 वर्षामध्ये पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी हा किताब कोणी जिंकलेला आहे? तर नुकतेच 37 वर्षामध्ये पहिल्यांदा रणजी ट्रॉफी हा किताब कोणी जिंकलेला आहे? तर जम्मू काश्मीर या राज्याने हे ट्रॉफी जिंकलेला आहे. त्यानंतर आहे जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन निर्देशांकामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर 151. 151वा नंबर आपल्याला जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारताचा नंबर 151वा असलेला सांगता येईल. त्यानंतर आहे महिला खुशाली योजना. महिला खुशाली योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर महिला खुशाली योजना ही झारखंड या राज्याने सुरू केलेली आहे. महिला खुशाली योजना ही झारखंड या राज्याने सुरू केलेली आहे. तर राजस्थान सरकारने माउंट आबूचे नवीन नाव काय ठेवलेले आहे? तर राज्य सरकारने माउंट आबूचे नवीन नाव काय ठेवलेले आहे? तर अबुराज हे आपल्याला माउंट आबूचे नवीन नाव हे अबुराज हे ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे PM श्री शाळा. PM श्री शाळा या धर्तीवर CM श्री शाळा कोणत्या राज्याने सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? तर हरियाणा या राज्याने PM श्री शाळा या धर्तीवरच CM श्री शाळा योजना ही हरियाणा या राज्याने सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. हरियाणा या राज्याने होय. माजी अग्निविचारासाठी जेल वॉर्डन पदातील भरतीसाठी 20% आरक्षण कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने जाहीर केलेलं आहे? तर चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाने माजी अग्निवीरासाठी जेल वॉर्डन पदासाठी 20% आरक्षण राखीव ठेवण्यात आलेलं आहे. चंदीगड या केंद्रशासित प्रदेशामध्ये हे ठेवलेलं आहे. यानंतर आहे रवी शास्त्री यांच्या नावाने कोणत्या स्टेडियममध्ये स्टँडचे नामकरण करण्यात आलेलं आहे? रवी शास्त्री यांच्या नावाने कोणत्या स्टेडियममधील स्टँडचे नामकरण करण्यात आलेलं आहे? तर वानखेडे स्टेडियम या स्टेडियममधील स्टँडचे नामकरण हे वानखेडे स्टेडियममध्ये आपल्याला रवी शास्त्री हे करण्यात आले